फुलेंचा ज्योतिबा फुलेंचा क्रांतिगुरु लवजी वसंत साळवेंचा क्रांतिगुरु लवजी वसंत साळवेंचा डॉक्टर बाबासाहेब गोखलेंचा डॉक्टर बाबासाहेब गोखलेंचा मातंग एकजुटीचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा मातंग समाजाचा पांडुरंग सक्त्याचा नाम द्यायला काय अण्णाभाऊ साठेंचा मातंग समाज एकजुटीचा मातंग समाज एकजुटीचा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न भारतरत्न मातंग समाज एकजुटीचा मातंग समाज एकजुटीचा क्रांतिपिता लवजी वसंत साळवेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा थँक्यू धन्यवाद एकजुटीचा समाज एकजुटीचा आजादी झूठी है देश की जनता भूखी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है कोण म्हणतंय भारतरत्न देणार नाही कोण म्हणतंय देत नाही कोण म्हणतंय देत नाही बसा ना तुम्ही पण बसा ना कोण म्हणतंय देत नाही कोण म्हणतंय देत नाही कोण म्हणतंय देत नाही सर तुमचं नाव कुठून आलंय तुम्ही आणि नेमकं काय मागणं आहे कशासाठी बसलंय आंदोलनमध्ये? माझं नाव नामदेव तुकाराम साठे. मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चिरागनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या राहत्या घराचा व्यवस्थापक म्हणून आहे. गेल्या 22 वर्षापूर्वी ते घर मी प्रयत्न करून माझे आणि माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आर्थिक सहकार्यातून विकत घेऊन जे अण्णाभाऊ साठेंनी हयात असताना ते एका मुस्लिम कुटुंबाला विकलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक सामाजिक संपत्ती म्हणून सातत्यानं मी त्याचं संवर्धन आणि संगोपन केलेलं आहे आणि माझी सातत्याने सरकार दरबारी गेले 22 वर्षे मी माझे सहकारी पांडुरंग सकटे आम्ही शासन दरबारी अण्णाभाऊ साठे यांचं चिरागनगर या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्नशील आहोत आणि खरोखरच या महायुती सरकारमुळे आम्हाला यश आलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षामध्ये जी प्रक्रिया चालू होती आणि गेल्या 2 महिन्यामध्ये 305 कोटी रुपये मंजूर करून हे स्मारक मंजूर झालेलं आहे आणि ते स्मारक या ठिकाणी सन्माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी भाई मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावं यासाठी तमाम मुंबई शहरातला मातंग समाज या ठिकाणी 1 दिवसाचं धरणं आंदोलन करत आहे. आणि जर हे तुमच्या मागण्या नाही पूर्ण झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मॅडम, हे कुठलं मागणीसाठी आंदोलन नाही, ही एक आमची इच्छा आहे आणि ही इच्छा ही आमच्या सर्वांची मागणी. आमचं म्हणणं निश्चितपणे या राज्याचे न्यायिक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा निश्चितपणे त्याचा विचार करतील आणि मातंग समाजाने केलेल्या मागणीचा मान राखण्याचा प्रयत्न करतील. तुमचं काय मुख्यमंत्र्यांशी किंवा उपमुख्यमंत्र्यांशी भेट वगैरे किंवा चर्चा या विषय संदर्भात झालंय का? अजून तरी काय झालेलं नाही आहे, परंतु आमचे स्थानिक आमदार राम कदम साहेब सातत्याने 15 वर्षापासून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून वेळोवेळी या स्मारक व्हावं या ठिकाणी यासाठी विधानसभेमध्ये विषय उचलत होते आणि त्यांचाही मोठा सहभाग आहे आणि त्यांच्याशी मुख्यमंत्र्याचा संपर्क झालेला आहे. निश्चितपणे आम्ही त्यांना हे निवेदन देणार आहे आणि ते आमची आणि समाजाची आणि त्यांची बैठक घडवून आणतील अशी आमची अपेक्षा आहे. आज तुमच्यासोबत किती लोक आले तिथे? आज आमच्यासोबत जवळजवळ 100-125 प्रमुख मातंग समाजाचे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत.
काय सांगाल नामदेव साठे यांच्या प्रयत्नातून खूप बऱ्याचशा तिथल्या म्हणजे जे काही स्मारकाच्या इथे सुरुवात आहे त्यांनी काम केलं आहे. समाज पाठीशी त्यांच्याबरोबर राहिलं आहे. काय पाठपुरावा करणार आहे त्यांनी या संदर्भात पंतप्रधानांनी येऊन इथं उद्घाटन करावं किंवा हा कार्यक्रमाला सुरुवात करावी त्याबद्दल आपला प्रयत्न काय असताना त्याबद्दल सांगू शकेल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे साहित्यिक असून ज्यांचा लढा रशियापर्यंत पोचला. विविध भाषेत अण्णाभाऊंचं साहित्य पोचलं. एक कमी शिक्षित असणारा साहित्यिक मातंग समाजात जन्मला. जर त्याचं साहित्य एवढ्या मोठ्या प्रमाणात पोचत असेल तर त्याचं स्मारकाचं उद्घाटनही मोठ्या स्मारकाचं व्हावं. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलचं भूमिपूजनाचं पंतप्रधानांच्या हस्ते होतं आहे. तर त्याच धर्तीवर असणारा रशियाच्या पंतप्रधानांनी पंडित नेहरूंना विचारलं होतं की तुमचे अण्णाभाऊ कसे आहेत. त्यावेळी पंडित नेहरूंना पण प्रश्न पडला होता की आमचा अण्णाभाऊ आणि तो कुठं आहे. पण पंडित नेहरू हुशार असल्यामुळे त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ काय एवढे छोटे नाहीत की मी लगेच उत्तर देऊ. संध्याकाळी 5 वाजता आपण परिषद घेऊ आणि आपण त्याचं उत्तर देऊ. आणि अण्णाभाऊंनी महाराष्ट्रामध्ये फोन करून यशवंतराव चव्हाणांना विचारलं हा अण्णाभाऊ कोण आहे. आणि त्यावेळी महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी त्यांना ते सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा मातंग समाजातला असून दीन दलित दुबळ्या कष्टकरी लोकांना ते साहित्याच्या माध्यमातून प्रबोधन करणारा हा साहित्यिक असल्यामुळं त्याचा कामगार वर्गांचा लढा हा रशियापर्यंत होता. आणि माहिती घेऊन परत तो या देशाचे पंतप्रधान पंडितलाल जवाहरलाल नेहरू यांनी रशियाच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तर एवढा मोठा आमचा माणूस असेल तर त्याच मानानं त्याच सन्मानानं अण्णाभाऊंच्या स्मारकाचं उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्ते व्हावं. ह्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या संपूर्ण विविध संघटनेतील संपूर्ण तळागाळातल्या समाजातली ही मागणी आहे. आणि ही मागणी आमची अण्णाभाऊंची मागणी स्मारकाची आम्ही या माध्यमातून तुमच्याकडे पोचवत आहोत. थँक्यू. धन्यवाद. प्रश्न प्रलंबित आहेत. स्मारक होण्यासाठी ते सरकार विलंब लावते. काय प्रयत्न आपण करणार आहात आणि काय सरकारला इशारा द्या. सरकारचा सर्वे झालेला आहे तिथे आणि थोडीशी अडचण स्थानिक लोकांची ती पण दूर सरकार करेल आणि लवकरात लवकर त्या कामाला चालू करण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन व्हावं ही समाजाची इच्छा आहे. व तिथं जे समिती नेमणार आहे ती समिती आम्हाला बाहेरून लोक तिथं जे काम करतात आज 3 दशकापासून अशा लोकांचा विचार करून समिती पुढची स्थापन करावा एवढंच बोलतो आणि संपवतो. जय लवजी जय.